सिलेक्ट हॅशटॅग फ्रॉम आणि EMP टेबल. बरोबर, याला केलं आपण एक्झिक्यूट सिलेक्ट F5. ठीक आहे, टेबल. आता 13 नंबरची एंट्री काय करायचं, इन्सर्ट करायचं. बरोबर, सो इन्सर्ट इनटू व्हॅल्यूज. बरोबर, त्याच्यामध्ये काय 13 नंबर, त्याच्यानंतर फर्स्ट नेम, सॉरी सिंगल कोट, त्याच्यानंतर लास्ट नेम, त्याच्यानंतर काय डिपार्टमेंट. डिपार्टमेंट सोडून दिला, ठीक आहे, ड्रॉप करूया. सॅलरी पण ड्रॉप केली, फक्त एज टाकायचं आता मला. तर हे घेईल का, प्रॉपर नाही घेणार ना, त्यासाठी पुढं पण हे करावं लागतं आपल्याला. डायरेक्ट बघूया, एवढ्यातच होतं, कारण आपण कुठं प्रायमरी की यूज केली ती फक्त सुरुवातीला केली. सॉरी, इन्सर्ट इनटू EMP टेबल. ब्लँक सोडायचं आपल्याला, नल करतोय आपण. होते त्याला आता हे जे आहे कॉपी करायचे ना, ठीक आहे, आणि इथं घ्यायचं. ठीक आहे, आणि इथं काय आलं पाहिजे मग, टेबल शो एक्झिक्यूट. ठीक आहे, फर्स्ट काय टेबलमध्ये फर्स्ट आपण काय घेतले आता, नंबर, एम्प्लॉई ID, कॉमा, दुसरं काय घेतलं, फर्स्ट नेम, कॉमा, लास्ट नेम. ठीक आहे, आणि बाकी राहू द्या. काय राहिलं, हे काढायचं. ओके, सेमिकोलन. याला रन केलं एक. ठीक आहे, अफेक्टेड. आता मला काय करायचंय, हे जे नलच दिसले पाहिजे, कुठं कुठं नल आले, तर काय यूज करायचं आता, सिलेक्ट. ठीक आहे, हॅशटॅग फ्रॉम EMP टेबल. पुढे इथून सांग. तेवढंच दिसते, काय यूज करायचं इथून पुढं, वेअर. डिपार्टमेंट ID नाही, तसं इज नलचा वापर करायचा. डिपार्टमेंट किंवा एम्प्लॉई ID लावलं ते दाखवलं ना, सगळं दिसतं रेकॉर्ड. डिपार्टमेंटला लावलं का एम्प्लॉई लावलं का सेमच येईल ना, टेबल लागते ना ते टोटल. ठीक आहे, डिपार्टमेंट इज नल, एवढंच होतं ना. याला केलं सिलेक्ट. ठीक आहे, आलं. समजा मी डिपार्टमेंटच्या जागी एम्प्लॉई ID करतो आणि परत एक्झिक्यूट करतो, आणि ज्याच्यात नल नाही तो येणारच नाही. बरोबर, सो ID मध्ये सर्च केलं. ठीक आहे, डिपार्टमेंट मध्ये इज नल. ठीक आहे, इज नल. आणि इज नॉट नल केल्यावर काय होतं, हे सोडून बाकीचे सगळे दाखवतात 12 पर्यंत. ठीक आहे, समजलं. हा, ते पण चालते, मग ते पर्टिक्युलर झालं. इज नलचा वापर करतोय आपण, हाल केला नव्हता. इज नलचा यूज काय ते बघतोय आपण. ठीक आहे, बाकी भरपूर कंडिशन आहेत की फिल्टर म्हणजे एक रेकॉर्डच येतो तेवढा. पण तुम्हाला थोडी माहिती आहे, आता तुम्हाला तुमच्या डोक्यात आहे 13 नंबरला आहे, पण जेव्हा माहीतच नाही खूप सगळ्या डेटा, 10-12 जणांना तशी प्रोसेस आहे, त्यावेळेस कसं करणार, त्यावेळेस इज नलच घ्यावं लागेल ना. ठीक आहे, किंवा नल हाईड करायचे तर इज नॉट
नल. ठीक आहे. आता परत एकदा हे करायचं. सो एक्झिक्यूट. आलं. आता काय करायचंय, डिपार्टमेंट, सॅलरी, हायर डेट, एज तिन्ही अपडेट करायचे मला ॲट ए टाइम एका क्युरीमध्ये. सो कसं करायचं सांगा. अपडेट टेबल एम्प्लॉई टेबल. ओके. हां. सेट. गुड. पुढं डिपार्टमेंट इज इक्वल टू समजा दिलं सिंगल टेक्स्ट आहे ना, सिंगल सॉरी इज इक्वल टू IT. ओके. पुढं कॉमा सॅलरी इज इक्वल टू ठीक आहे 25 कॉमा. पुढं काय हायर डेट इज इक्वल टू सिंगल कोटमध्ये पहिल्यांदा इयर दिलं समजा 2020 डॅश 05 डॅश 11. ओके. एज राहिली. एज इज इक्वल टू 32. ओके. बोला. वेअर एम्प्लॉय ID 13. एम्प्लॉय ID इज इक्वल टू 13. झालं. एक्झिक्यूट. वन रो अफेक्टेड. कोण ठीक आहे. अपडेट समजलं. ठीक आहे. अपडेट करण्यासाठी आता मल्टिपल अपडेटसाठी सेट डिपार्टमेंट ID सॅलरी कॉमा सेपरेशनसाठी कॉमा कॉमा आणि व्हेअर क्लॉज यूज करून कोणत्या ID साठी आपण ते यूज करतो म्हणजे नल आहे. ठीक आहे. आता नल निघालं का चेक करा. याला रन केलं ठीक आहे, चेक करू शकतो. ओके म्हणजे ओके झालं. जिथं आपण व्हॅल्यू काहीच नाही घेतली होती तर तिथं ऑटोमॅटिकली म्हणजे सॉरी त्या ठिकाणी काय केलं व्हॅल्यू अपडेट केलं आपण. बरोबर. आता पर्टिक्युलर आणखीन काय वेअर क्लॉज मध्ये काय आहे, समजा मला काय करायचंय प्रत्येकाच्या सॅलरीमध्ये 1,000 रुपये ऍड करायचे. प्रत्येकाची सॅलरी 1,000ने इन्क्रीमेंट करायचं. तर काय करावं लागेल आणि मला काय करायचं त्याचं नेम एम्प्लॉय ID फर्स्ट नेम आणि डिपार्टमेंट आणि सॅलरी हे 4 कॉलम शो करायचे आणि सॅलरी जो आहे तो 1,000ने इन्क्रीमेंट झाला पाहिजे. तर काय करावं लागेल सिलेक्ट ऍस्ट्रिक सॉरी अपडेट नाही करायचं शो करायचं. सॅलरी इन्क्रीमेंट करायची तर शो पण दिसते. अपडेट बरं अपडेट करा. शो पण करता येतं. पहिले सांगा अपडेट टेबल नेम टेबल नेम एम्प्लॉई टेबल. आता कसं करणार सगळ्यांसाठी ऍट अ टाइम झालं पाहिजे असं म्हणतो. आता किती क्युरी लिहिणार तुम्ही. सेट इथं काय करायला लागेल मग आता सॅलरी इज इक्वल टू सॅलरी प्लस 1,000. पुढं 13 रो अफेक्ट. बरोबर. एक्झिक्यूट. तर ते इथं तेच आहे वाढलं. बरोबर आहे. ठीक आहे. 55 होतं ना इथं सुरुवातीला. ठीक आहे. 55 मध्ये 1,000 ऍड केलं त्यांनी. ठीक आहे. न्यूमरिक ऍड करायचं असेल तर +5. ठीक आहे. मायनस करायचं असेल मायनस. ठीक आहे. तर अपडेट टेबल नेम सेट सॅलरी इज इक्वल टू सॅलरी प्लस म्हणजे सगळ्यांना करतोय ना सॅलरी आपण सॅलरी प्लस 1,000.
ठीक आहे. 500 मायनस करायचं बघ. मग काय फक्त मायनस साठी काय होणार, हीच क्युरी रन होणार आणि या ठिकाणी मायनस आणि इथं काय 500 प्लस पण राहिलं. हा आता होईल एक्झिक्यूट. ठीक आहे. 13 रो ऑल रो अफेक्टेड. ठीक आहे. आता फक्त मला काय करायचं, शो करायचं 1000 रुपये ऍड करून. मग काय करणार, सिलेक्ट ऍस्ट्रिक फ्रॉम टेबल नेम. सॉरी मला काही हे यूज करायचे ना, म्हणजे समजा फर्स्ट नेम आणि डिपार्टमेंट आणि सॅलरी. ठीक आहे. ठीक आहे. सॅलरी. त्याच्या पुढे काय, वेअर. आता काय करायला लागेल सांग, सेम ना आताच्या सारखं. इथं कोणतं शो होणार आहे ते सगळेच शो, हे सगळेच पाहिजे. समजा आता सॅलरी सगळ्यांचंच आलं पाहिजे. कसं करणार, सगळ्यांमध्ये एक एक प्लस वाढून सॅलरी काउंट दाखवलं पाहिजे, शो केलं पाहिजे. हा 3 कॉलम तर 3च होणार आहे, ते तर कंडिशन ट्रूच आहे. आता पुढं काय करायला लागेल, वेअरच्या नंतर सगळ्यांना एकाला होईल. कंडिशन देता येतं ना, कंपॅरिझन ऑपरेटर वापरलं नाही का? नाही का होणार आहे, ऍज त्यालाच आहे. मग कसं करू शकतो ना, सॅलरी प्लस 1000 करायचं आणि ऍड करून तिथे नाव द्यायचं सॅलरी. याला का, या सॅलरीला काय करायचं, प्लस 1000 ॲज दुसरं कॉलमचं नाव सॅलरी दिली तर काय होतं. वेअर क्लॉज बस होईल करून. ऍड झालं का, ठीक आहे. लॉजिक लागते ना, काहींचं लागते काहींचं नाही. सिलेक्ट फर्स्ट नेम, जे जे आपल्याला शो करायचे ते. आता डायरेक्ट न्यूमरिक आहे ना, त्याला मॅथमॅटिकल ऑपरेशन यूज करता येतं कुठेही, कारण याच्यात सगळ्या न्यूमरिक व्हॅल्यू आहे. सॅलरीमध्ये सॅलरी प्लस 100च वाढलं ना. सो टेबलला नाव दिले आपण, तिथं ते हे गरज नव्हती ना नाव द्यायची. कॉलम आपण ऑलरेडी रीड केलेलं आहे ना. अच्छा नो, हे मॉडिफाय केलं ना त्याला, त्याच्यामध्ये कन्फ्युज होतं. ॲज अ सॅलरी केलं तर चालतं. सो सिलेक्ट डुप्लिकेट. टेम्पररी नेम घेण्यासाठी ॲज वापरतो आपण. ॲज म्हणजे अलाइज म्हणतो त्याला, आणि तो टेम्पररी डेटा शो करताना जर कॉलमला नाव नाही येत असेल तर तिथं ज्या कॉलमला नाव येत नाही त्याच्या पुढं काय करायचं, ॲज वापरायचं. फ्रॉमच्या आधी वापरायचं. टेबल नेम, फ्रॉम टेबल नेम जेव्हा सुरू होतो त्याच्या आधी, म्हणजे आतमध्ये कुठेही फर्स्ट नेमला पण यूज करू शकतो, डिपार्टमेंटला पण करू शकतो, म्हणजे तो त्याचं नाव दुसरं पाहिजे. ठीक आहे. तर त्यावेळेस काय करता येतं आपल्याला, हे ॲज म्हणजे अलाइजचा यूज करून टेम्पररी कॉलम नेम क्रिएट करता येतं. ठीक आहे. 1000 इन्क्रीमेंट झालं. आणखीन काय दुसरं, ठीक आहे. पूर्ण आणखीन एकदा सिलेक्ट करू. अजून वेअर क्लॉज मध्ये काय प्रॅक्टिस राहिलेली आपली. आपण अपडेट केलंय, मेन टेबलला
1000 केलंय ना ऍड. ऍड कुठे केले? सिलेक्ट केलं होतं. फक्त शो साठी. मग सिलेक्ट कमांड कशासाठी वापरतो आपण? म्हणजे ते ओनली डेटा रिट्राईव्ह शो करण्यासाठी करतो. अपडेट केल्यावर सेट होत होतं. सिलेक्ट मध्ये काहीच चेंज होत नाही, काहीच ओरिजिनल कॉलम डेटा मध्ये काहीच नाही, फक्त डेटा मॉडिफिकेशन तेवढ्या पुरतं टेम्पररी राहतं. जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर इन्सर्ट एक आहे, डिलीट एक आहे आणि अपडेट. ठीक आहे. मॅनिप्युलेशन, डेटा मॅनिप्युलेशन मध्ये येतं ते. ड्रॉप, डिलीट, इन्सर्ट आणि अपडेट. ठीक आहे. त्याच्यानंतर DML म्हणजे काय? डेटा नाही, DDL आहे ना, डेटा डेफिनेशन लँग्वेज. DDL मध्ये काय होतं? फक्त क्रिएट, अल्टर, ड्रॉप आणि ट्रंकेट, अजून एक काहीतरी कमेंट. ठीक आहे. हे ठीक आहे. तसं अजून त्याच्यामध्ये काय काय राहिलेलं आहे? समजा एखादी रेकॉर्ड हे करायचंय, डिलीट करायचं 13 नंबर, तर काय करणार? कमेंट काय असणार? 13 नंबरचा जो रो आहे तो डिलीट करायचा. टोटल काय करावं लागेल त्यासाठी? डिलीट फ्रॉम टेबल नेम, अजून वेअर एम्प्लॉई ID इज इक्वल टू 13. ठीक. त्याला सिलेक्ट, एक्झिक्यूट, डिलीट. ठीक आहे. परत टेबल शो, याची थोडी साईज कमी करून घेऊ. ठीक आहे. सिलेक्ट ॲस्ट्रिक टेबल. आणखीन काय? सेट केलं आपण, अपडेट केलं, डिलीट केलं. ड्रॉपने काय होतं? टोटल टेबल ड्रॉप होतो. ट्रंकेटने टोटल रेकॉर्ड, ठीक आहे, डिलीट होतो. आणि आणखीन काय महत्वाचा? एखादी कॉलम ऍड करायचं तर काय करणार? अल्टर टेबल, टेबल EMP टेबल, त्याच्यानंतर ऍड कॉलम नाही घ्यायचं तिथं, ऍड कॉलम. अच्छा, कॉलम नेम समजा सिटी घ्यायचे, इज इक्वल टू नाही सिटी. ठीक आहे. वेअरची काय गरज? हा, डेटा ठीक आहे. 20 लेन दिली आणि एक्झिक्यूट. ठीक आहे. अल्टर टेबल नेम, ऍड सिटी म्हणजे जे घ्यायचंय कॉलम नेम आणि त्याचा डेटा टाईप आणि एक्झिक्यूट. ठीक आहे. सक्सेसफुली झालेलं. त्याच्यानंतर सिलेक्ट, एक्झिक्यूट आलं. नल व्हॅल्यू. आता बघा, ॲट अ टाइम समजा मला पुणेच ह्याच्यामध्ये ऍड करायचं, समजा एकच सिटी ऍड करायचं, पण सिटीमध्ये ॲट अ टाइम नल व्हॅल्यू निघून गेल्या पाहिजे. सो काय करावं लागेल? अपडेट. कॉलम साठी काय रेकॉर्डच आहे, सॉरी आता हा रेकॉर्डच आहे. ठीक आहे. अपडेट. त्याच्यानंतर काय? टेबल नेम, पुढं सेट, पुढं सिटी इज इक्वल टू पुणे आणि सेमिकोलन. ठीक आहे. 12 रो अफेक्ट झालेले आहे. समजलं? आणि डिफरंट पाहिजे तर मग तिथं काय करावं लागतं? कंडिशन द्यावं लागतं. जसं की आता समजा सुरुवातीला मुंबई करायचं, तर मग काय होईल? मुंबई WHERE वेअर एम्प्लॉई ID इज इक्वल टू 1 सेमिकोलन. ठीक आहे. आणि अपडेट. हे 1 बाय 1 करावं लागतं. ॲट अ टाइम एक पाहिजे तर इझी आहे. ठीक आहे. यस. आणखीन काय? डिलीट केलं, अल्टर केलं, कॉलम पण ऍड केला, झालेल्या पैकी आतापर्यंत जेवढं झालं तेवढ्यातलं. अल्टर कॉलम म्हणजे नेम, डेटा टाईप चेंज करायचं. हा, बरोबर. अल्टर टेबल EMP टेबल नेम येत नाही का? हा,
त्याच्यानंतर अल्टर कॉलम आणि कॉलम नेम काय समजा सिटी where 30 हा ते आपल्याला कसं कळणार की ते चेंज झालं हा इथं चेक करा पहिले डेटाबेस. ठीक आहे, डेटाबेस मध्ये कुठला आहे डेमो, डेटाबेस डेमो. टेबल, टेबल काय एम्प्लॉई टेबल, याला प्लस कुठे गेलं कॉलम, हा इथं सॉरी कॉलम, आणि याला एकदा इथं चेक करा. काय कर सिटीचं 20 आहे ना आता. ठीक आहे, आता बघा याला अपडेट करू. अल्टर टेबल, टेबल नेम, अल्टर कॉलम सिटी, आणि त्याचं व्हेअरकार चेंज केलं. आता इथं बघू शकता कुठे गेलो डेटाबेस, डेटाबेसमध्ये डेमो, डेमोमध्ये टेबल, टेबलमध्ये हा टेबल आणि हा मध्ये हा बघा आलं का. ठीक आहे, तर इथून चेंज होतो. अजून दुसरं काय ड्रॉप कॉलम, ड्रॉप नाही ते सगळं जाते, सगळं नाही काढायला रेकॉर्ड काय त्याला कंडिशन यूज नाही होत. ट्रंकेट ते सगळ्या रेकॉर्ड साठी, त्याला कंडिशन नाही. अल्टर टेबल, ठीक आहे, टेबल नेम, त्याच्यानंतर ड्रॉप आणि कॉलम, कॉलम नेम काय सिटी. ठीक आहे, अल्टर टेबल, टेबल नेम, ड्रॉप कॉलम सिटी. ठीक आहे, कोण झालं आवाज येतोय का पुढं काहीच ना. संजीवनी आवाज येतोय, संजीवनी शिंदे. तिला इथं रिमूव्ह केलं तरी येत वाटतं. येतोय ना, तिचा येत नाही वाटतं. ठीक आहे, आणखीन काय राहिलं क्रिएट. ठीक आहे, आता याच्यामध्ये DDL मध्ये काय क्रिएट, ड्रॉप, अल्टर, ट्रंकेट, कमेंट, रिनेम. ठीक आहे, रिनेम साठी वापरला आपण. सिलेक्ट मध्ये भरपूर आहे, नॉट नल, युनिक, प्रायमरी, हे टेबल क्रिएट करताना. ठीक आहे, ठीक आहे. टाइप्स ऑफ कन्स्ट्रेंट, कन्स्ट्रेंट हे तुमचे फिक्स नसतात बरं का. म्हणजे टेबल क्रिएट करताना डेटा टाईप नंतर वापरतो आपण हे, पण डेटा टाईप नंतर हे घेतलंच पाहिजे असं कंपल्सरी नाही. ते तुमच्या यूज वरती डिपेंड करतं घ्यायचं की नाही. म्हणजे याचा असा यूज नाही की हा घेतलाच पाहिजे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये प्रायमरी की आणि फॉरेन की काय, पॅरेंट टेबल, चाइल्ड टेबल क्रिएट करून कनेक्ट करण्यासाठी. नॉट नल, नल व्हॅल्यू इन्क्लूड करत नाही. युनिक काय तर डुप्लिकेट घेत नाही, नल घेतो. बोला. हा येतोय सर, ते माईकचा इश्यू होता ना. यूज करा. आ येतोय ना, बरं ठीक आहे. हो येतोय. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये काय झालं होतं काल, यूज नॉट नल, नल काय नल व्हॅल्यू घेत नाही, ह्याच्यातलं काही प्रॉब्लेम आहे. युनिक पण माहिती आहे. परत काय झालं होतं ग्लोबल, लोकल. लोकल टेबल मध्ये काय करतो, म्हणजे ज्या टेबलला ऍक्सेस करायची परमिशन नाहीये किंवा तो रीड राईट करू शकत नाही तुम्ही, तर त्याला काय करतो आपण टेम्पररी लोकल किंवा ग्लोबल म्हणून ऍक्सेस करतो आणि डेटा रिट्राईव्ह करतो, फक्त चेंज होत नाही.
ठीक आहे. तर हे थेरॉटिकल पार्ट आहे, ह्या एकदा बघून घ्यायचं सुपर की काय असतं कॅन्डिडेट. म्हणजे टेबलमध्ये बाकीच्या डेटाला काय काय म्हणतो हे आहे. म्हणजे आपण प्रायमरी की की एम्प्लॉय आय डीला वगैरे यूज करतो, पण असं पण होऊ शकतं की खूप सगळ्या डेटामध्ये काही आणखीन पण युनिक गोष्टी किंवा आणखीन युनिक कॉलम असतात. तर त्यावेळेस काय होतं, एकाला आपण प्रायमरी की वापरलं तर दुसऱ्याला काय म्हणायचं, कंपोजिट काय, कॅन्डिडेट की काय. ठीक आहे, ते एकदा चेक करा, विचारलं तर विचारते. पण जास्त करून प्रायमरी फॉरेन की हे फिक्स विचारलं जातं. फॉरेन की हे फक्त पॅरेंट टेबल साठी वापरतो आपण. ठीक आहे, म्हणजे तुम्ही चाइल्ड टेबल यूज केले, समजा 2 चाइल्ड टेबल, जसं की आता पॉवर बीआय मध्ये तुला सांगितलं होतं की एम्प्लॉय समज आता ऑर्डर करायचंय, तर पहिल्यांदा काय केलं आपण, कस्टमरचा एक टेबल बनवला छोटा, त्याच्यात कस्टमर आय डी. समज दुसरा टेबल हॉटेलचा बनवला, ज्याच्यात हॉटेल आय डी, आणि एक टेबल ऑर्डरचा बनवला. तर त्या ऑर्डरमध्ये तुझे डिटेल येणार, तुझी आय डी येणार, आणि त्या हॉटेलची आय डी येणार, कोणत्या हॉटेलवरून तू मागवलंय. तो मेन टेबल झाला, ऑर्डर टेबल. तर ऑर्डर टेबलमध्ये फॉरेन की यूज केली जाते. ठीक आहे, फॉरेन की यूज केली जाते म्हणजे असं कुठल्या कॉलम साठी यूज नाही केलं जात, तर तिथं रेफरन्स देण्यासाठी यूज करतो आपण त्या चाइल्डला. हा, मेन्शन करतो खाली. पूर्ण टेबल क्रिएट केला, नेम, ऑर्डर मध्ये आता काय ऑर्डर आय डी, त्याच्यानंतर कस्टमर आय डी आणि हॉटेल आय डी. ठीक आहे, 3 आय डी परत तयार झाल्या मेन टेबल मध्ये. आणि त्याच्यानंतर नेम, रेट, हे बाकीचं काय असेल ते. आणि शेवटी सगळं क्लिअर झाल्यानंतर तिथं काय करतो आपण, फॉरेन की कशासाठी वापरतोय आपण, रोल नंबर साठी का कस्टमर आय डी साठी, कॉमा सॉरी रेफरन्स आणि परत कस्टमर आय डी. म्हणजे दोघांमध्ये तो पाहिजे, चाइल्ड मधलाच ऑर्डर आय डी मध्ये पाहिजे थोडक्यात. आणि मग त्याला जेवढे टेबल आहेत तेवढ्या वेळेस फॉरेन की यूज करून त्याला रेफरन्स द्यायचं. ठीक आहे, ते पण झालं होतं. कुठं गेला तो, इथं होतं. इथे वरती होतो फॉरेन, म्हणजे एक्झाम्पल वरती येतात. ठीक आहे, टेम्पररी लोकल टेबल, टेम्पररी टेबल पण बघितलंय. ग्लोबल आणि लोकल. टेम्पररी टेबल मध्ये 2 टाईप आहेत. ठीक आहे, सिंगल हॅशने काय करतो लोकल, आणि डबल हॅशने टेबलला नेम दिले तर ग्लोबल क्रिएट होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर सिलेक्ट मध्ये खूप म्हणजे पाहिजे तेवढा डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी सिलेक्टचा स्टार्ट होतो, पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन अप्लाय करतो आपण. इथं पण दिलं होतं काल, इन्सर्ट केलं सिलेक्ट टेबल, जेवढे रिक्वायर्ड कॉलम असतील तेवढे कॉलम स्टार न देता. स्टार दिलं तर काय होतं, ऑल सिलेक्ट होतं. ठीक आहे, टॉप दिलं होतं आपण, सिलेक्ट टॉप 2 ॲस्ट्रिक फ्रॉम, म्हणजे फक्त टॉपचे 2च, त्याच्या टॉप 10 टॉप 2 रेकॉर्ड दिसले पाहिजे तुम्हाला त्यासाठी. म्हणजे पर्सेंट नुसार सेम, दोघांचं मिनिंग एकच आहे, पर्सेंट पण तोच, व्हॅल्यू दिली तरी तेच चालतं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय डिस्टिंक्ट, हा एक पार्ट आपण आता यूज केला, हा खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलंच जातं इंटरव्ह्यू साठी. तर आता काय करायचंय, याचा वापर कसा करणार, समजा मी तुम्हाला टेबल शो करून दाखवलं. ठीक आहे, शो केलं आणि ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये डिपार्टमेंट आय डी, डिपार्टमेंट या किती वेळा म्हणजे डबल आलेले रिमूव्ह करायचे डुप्लिकेट, आणि सिंगल काउंट करायचे. फक्त सिंगल किती वेळा आले काउंट नाही करायचं, शो करायचं थोडक्यात. तर त्यावेळेस काय करतो आपण, सिलेक्ट लिस्ट आतमध्ये, ठीक आहे, डिस्टिंक्ट DIST तो ब्ल्यू झाला पाहिजे, डिस्ट्रिक्ट. त्याच्यानंतर डिपार्टमेंट पूर्ण दाखवतच नाही, ठीक आहे, डिस्ट्रिक्ट डिपार्टमेंट, याला याच्यात घेऊ लागतं ना, असं तसं पण येतं आणि डायरेक्टली पण येतं, बरोबर. ठीक आहे, असं घेतलं तरी चालतंय, किंवा डिपार्टमेंट.
आणि फ्रॉम EMP टेबल. ठीक आहे. म्हणजे काय होतं, डिपार्टमेंट टेबल शो होतो, पण कसा शो होतो तर किती म्हणजे डुप्लिकेट. थोडक्यात आपण एक्सेल मध्ये रिमूव्ह डुप्लिकेटचा वापर करतो. ठीक आहे, लिस्ट बनवण्यासाठी. तर किती डिपार्टमेंट मध्ये ऍक्च्युअल टाईप किती आहेत? 3 टाईप आहेत. कोणते कोणते? HR, IT आणि सेल्स. म्हणजे टोटल डिस्प्ले केल्यानंतर सगळ्या रेकॉर्ड मध्ये आहेत ना. डबल कुठेतरी 3 वेळा आलंय, कुठेतरी 4 वेळा आलंय. हे आपल्याला फाइंड करण्यासाठी आपण काय करतो, डिस्ट्रिक्टचा यूज करतो आणि युनिक व्हॅल्यू त्या कॉलम मधली काउंट करतो किंवा शो करतो. काउंट नाही करत, त्याच्यासाठी वेगळं आहे, शो करतो. ठीक आहे. म्हणजे मी विचारतो की डिपार्टमेंट ID किती आहेत आणि कोणती नाव आहेत. ठीक आहे. तर ते त्याच्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा, म्हणजे हा क्युरी रन करायची थोडक्यात. पुढं काय इथं झालं. फुल क्वालिफाईड नेम म्हणजे काय? जर डेटाबेस आपला रन नसेल तर काय सांगितलं होतं, सिलेक्ट ऍस्ट्रिक फ्रॉम डेटाबेस नेम डॉट DOB डॉट टेबल नेम. ठीक आहे. फुल क्वालिफाईड नेम पण म्हणतो आपण त्या प्रोसेसला. ठीक आहे. म्हणजे इथं बघू शकतो. आता बघा, हा डेमोच्या जागी काय केलं मी, मास्टर किंवा ब्राईट सिलेक्ट केलं. बरोबर. आता माझा टेबल सिलेक्ट नाही होणार, एरर देतो आता. का तर एम्प्लॉई टेबल याच्यात नाहीये ब्राईट मध्ये. मग त्यावेळेस काय करतो आपण, त्याला सिलेक्ट, त्याच्यानंतर फ्रॉम करतो ना, सिलेक्ट ऍस्ट्रिक फ्रॉम स्टार फ्रॉम, त्याच्यानंतर डेटाबेस नेम. कोणत्या डेटाबेस मध्ये? हा डेमो 12 डॉट DOB डेटाबेस कनेक्टिव्हिटी जी आहे, म्हणजे डेटाबेसचं एक्सटेन्शन DOB आणि EMP DBO. अच्छा, हा, डॉट आणि टेबल नेम, टेबल. ठीक आहे. एम्प्लॉई टेबल आणि याला रन. म्हणजे डेटाबेस तिथे यूज मध्ये नाहीये आपला, ब्राईट आहे, तरी पण तो टेबल ऍक्सेस करता येतो. पण डेटाबेस नेम माहित पाहिजे त्यासाठी. ठीक आहे. कुठल्या डेटाबेस मध्ये आहे यूज करायचं, परत यूज केलं होतं ना ते. जर यूज नाही केलं तर ही प्रोसेस आहे असं पूर्ण टेबल सिलेक्ट करण्याची. किंवा कॉलम पण होता, इथं कंडिशन स्टार कसे दिलं तर ते सिलेक्ट होतात. ठीक आहे. क्वालिफाईड नेम डेटाबेस साठी. व्हॉट इज वेअर क्लॉज. ठीक आहे. वेअर क्लॉज मध्ये आपण काय केलं, रिलेशनल ऑपरेटर वगैरे पाहिले, लॉजिकल ऑपरेटर पाहिजे, अँड ऑर, इन, बिटवीन. ठीक आहे. परत एकदा ते निघाली ना, सर तिला उशीर होईल मला, ती रेकॉर्डिंग बघते. म्हणजे येणार नाही का? एकदा याचं रिवाइज करा. आता याच्यामध्ये काय, फुल टेबल काय केलं आपण, ऍक्सेस. समजा आता हे काढून टाकलं आणि डायरेक्ट टेबल EMP टेबल. बरोबर. सिलेक्ट. आता याला शो केलं, एक्झिक्यूट. ठीक आहे. नंबर द्यायचा असेल तर इथं आहे तो ऑप्शन टूल मध्ये. जे नंबर येतात ना इथं पुढे माझ्या, त्याच्यासाठी इथं जायचंय टेक्स्ट एडिटर. ठीक आहे. टेक्स्ट एडिटरला घेतल्यानंतर प्लेन टेक्स्ट मध्ये, हा हे बघा लाईन नंबर्स. ठीक आहे. ऍड केले असते तर ओके. प्लेन टेक्स्ट मध्ये आहे तो, म्हणजे नंबरिंग ऑप्शन तिथं दाखवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय, वेअर मध्ये काय, रिलेशनल ऑपरेटर, जे की बऱ्यापैकी समजले तरी इज इक्वल टू माहित आहे. इज इक्वल टू म्हणजे प्रॉपर तेवढीच व्हॅल्यू. ठीक आहे. एक करून त्याच्यात बघता येतं. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. ठीक आहे. त्याच्यानंतर वेअर
वेअर मध्ये काय, समज एज इक्वल टू 30, बरोबर. जे 30 आहे तेच होणार. मग पुढं काय होतं, याच्यापेक्षा कमी, लेस दॅन इक्वल टू, बरोबर. म्हणजे तिथून खाली, तर तो 30 पण इन्क्लूड झाला आणि त्याच्या आधीचे पण. ग्रेटर केलं तर काय होईल, त्याच्या पुढं. ठीक आहे, ग्रेटर इक्वल टू आणि याला सिलेक्ट आणि एक्झिक्यूट. ठीक आहे, आला म्हणजे ग्रेटर. आणखीन काय कंडिशन आहे, यालाच कॉपी केलं. लॉजिकल मध्ये काय काय करतं, अँड. आता समजा वेअर क्लॉज आहे, एज ग्रेटर लेस दॅन इक्वल टू 30 अँड एज ग्रेटर दॅन इक्वल टू 35. ठीक आहे, आणि क्लोज. होईल का नाही, नाही होणार. का नाही होणार, ठीक आहे, का बरं नाही आला, एज दोन्ही पण नाही येणार. म्हणजे अँड काय, दोन वेगवेगळ्या कॉलम साठी यूज करणार आहे आपण. ठीक आहे, आता इथं काय केलं, तर एक घेतला समजा एज 30 प्लस किंवा इथं ग्रेटर करू, म्हणजे आहे दोघांमध्ये पण आहे ग्रेटर. आणि दुसरा कॉलम काय, समजा सॅलरी, बरोबर. इथं काय घेऊ शकतो आपण, सॅलरी, आणि सॅलरी साठी समजा 45,000 प्लस. ठीक आहे, आता मॅच होते का चेक कर. मॅच झालं तरच आउटपुट येतं, अदरवाईज आउटपुट येत आहे. ठीक आहे, म्हणजे 30 पेक्षा जास्त, म्हणजे 30 पण इन्क्लूड झालं. समजा आपण इज इक्वल टू रिमूव्ह करूया दोन्ही ठिकाणी आणि परत रन करू. म्हणजे तो सोडून, आता 30 सोडून 45 सोडून दाखवणार. ठीक आहे, तर 35, तर 35 एज असलेल्यांना आणि 45च्या वरती पेमेंट असलेले जे ट्रू होतात तेवढेच काय होतात, शो होतात. आता इथं अँड, समजा एखादी फॉल्स कंडिशन आहे. काय असणार आहे फॉल्स कंडिशन, फॉर एक्झाम्पल 5,000 तर नाही आहे, ग्रेटर आहे ना, समजा लेस. आता इथं आउटपुट सॉरी याच्यात नाही दाखवणार बरोबर, पण याच ठिकाणी ऑर जर यूज केलं तर 30 काउंट करणार. आता ते बाकीचं नाही तर नाही. 5,000 नाही भेटलं तर चालतंय त्याला, पण हे एज तरी भेटणार आहे 100%. तर तो एज वाले कॉलम काय करतो, ऍक्सेस करतो, सॅलरीकडे लक्ष देत नाही. ठीक आहे, दुसरं काय होतं अजून, बिटवीन. बिटवीन कसं यूज करायचं होतं, रेंज. खाली कॉपी करून घे. ठीक आहे, याला कॉपी केलं आणि इथं यूज केलं. ठीक आहे, आता बिटवीन कुठून यूज होणार आहे तुमचा, वेअर. त्याच्यानंतर एज इज इक्वल टू बिटवीन 35 and 40. ठीक आहे, एज साठी. ठीक आहे, तर 35 आणि 40 या रेंज मध्ये जे बिटवीन आहेत तेच काय झाले, एज मधलं सिलेक्ट झालं. म्हणजे आणि इथं टोटल स्टार म्हणलं तर ऑल सिलेक्ट. इनचा एक यूज केला होता आपण. इन कशासाठी होतं, कुठं होते, डायरेक्ट इन होतं ना, इन. आणि हा ब्रॅकेट. इथं काय होतं 30 आणि 40, म्हणजे मल्टिपल घेण्यासाठी, पण ॲक्युरेट तेच पाहिजे. हा हेच ब्रॅकेट होतं ना.
सिलेक्ट इन. ठीक आहे, म्हणजे इन मध्ये काय 30 आणि 40 अशा किती कॉमा देऊन तुम्ही किती तिथे यूज करू शकता. समजा 42 चं कोणी आहे का, असं एक पर्टिक्युलर एजेस तिथं घेतली. ठीक आहे, 30 40 काय 42 नाहीच आहे. 45 परत सिलेक्ट आणि एक्झिक्यूट आहे. 45 चे 2 आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे आपल्याला यूज करता येतं. दुसरं काय होतं, वाईल्ड कार्ड वगैरे काय होतं, म्हणजे त्याला हे केलं होतं आपण, लाईक वगैरे यूज केलं होतं परत काल, आठवतंय. ठीक आहे, आणि ते हे घेतलं होतं म्हणजे कॅरेक्टर काउंट करण्यासाठी अंडरस्कोर यूज केलं होतं. बरोबर. ठीक आहे, आता ऑर्डर बाय. ठीक आहे, सो ऑर्डर बाय काय यूज करतो. फॉर एक्झाम्पल आता इथं ऑर्डर बाय असेंडिंग अँड डिसेंडिंग रेकॉर्ड. ठीक आहे, तर याचा काय करतो आपण आता, सिंपल आहे. सिलेक्ट. ठीक आहे, सिलेक्ट समजा कॉलम शो करायचे आहे आपल्याला. फर्स्ट नेम, आणि एज. ठीक आहे, फ्रॉम EMP टेबल. आणि आता वेअर क्लॉज हा पण क्लॉजच आहे. बरोबर, हा काय आहे, ऑर्डर क्लॉज आहे. जसं की वेअर यूज करत होतात त्याला त्याच्या जागी काय आता ऑर्डर बाय होणार, म्हणजे तो नाही राहणार, वेअर नाही राहणार. ठीक आहे, ऑर्डर बाय क्लॉज इज यूज टू सॉर्ट द रिझल्ट set of query by one or more columns. You can sort the data either in ascending or descending. शॉर्टकट काय त्याचं, ASC हे असेंडिंग साठी लिहायचे आणि DESC हे डिसेंडिंग ऑर्डर साठी. ठीक आहे, मग तुम्ही किती कॉलम देऊ शकता. सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 फ्रॉम टेबल नेम आणि ऑर्डर बाय कॉलम 1 साठी असेंडिंग, कॉलम 2 साठी डिसेंडिंग, काही देऊ शकता. तर समजा आपण काय केलं, एकच बघूया फक्त एज साठी करतो आपण. एज आणि डिसेंडिंग. असेंडिंग पहिलं तर असेंडिंग असतं, सॉरी हे राहील. ऑर्डर बाय. ठीक आहे, ऑर्डर बाय कशासाठी होतं, फक्त असेंडिंग आणि डिसेंडिंग साठी यूज होतो. तुमचा रेकॉर्ड कुठल्याही कॉलम मधला 1 किंवा 2 कॉलमला पण तुम्ही कम्पेअर करू शकता. ते बघू शकता. फर्स्ट नेम आणि एजचा कॉलम सिलेक्ट झालाय. बरोबर, आणि शो झालाय. शो झाल्यानंतर काय झालं, एज हे असेंडिंग झाले. आता समजायला आपण काय केलं, डिसेंडिंग, DESC. ठीक आहे, डिसेंडिंग आणि सिलेक्ट. म्हणजे टॉपची सॅलरी पण काढता येतं. तुम्ही जर म्हणलात कोणाला सगळ्यात जास्त सॅलरी आहे तर त्यावेळेस काय करणार तुम्ही, इथं फक्त सॅलरी. ठीक आहे, आणि इथं पण काय केलं, सॅलरी. आणखीन एक कॉलम वाढवला आणि परत डिसेंडिंग, म्हणजे ज्याला सगळ्यात जास्त सॅलरी आहे तो काय होणार, टॉपला येणार थोडक्यात. बरोबर, आणि समजा कमी सॅलरीवाला चेक करायचं तर इथं नाही लिहिलं तरी चालते, कारण तो ऑलरेडी कशामध्ये जातो, असेंडिंग मध्ये जातो. ठीक आहे, असेंडिंग असतात ऑर्डर सुरुवातीला, फक्त डिसेंडिंग त्या ठिकाणी म्हणजे सॅलरी असेल, एज असेल, म्हणजे जिथं न्यूमरिक आहे. ठीक आहे, हा ऑर्डर बाय न्यूमरिक टेक्स्ट सगळ्यांसाठीच आहे, असं नाही की हा न्यूमरिक साठीच आहे. म्हणजे तुम्ही नेमला पण अल्फाबेट नुसार अरेंज करू शकता. आता समजा आपल्याला काय करायचंय, असेंडिंग ऑर्डर बाय नेम. फर्स्ट नेम आणि याला असेंडिंग करून बघितलं. आलं की बाय डिफॉल्ट असेंडिंग हा, बाय डिफॉल्ट असेंडिंगच असतं. ठीक आहे.
तू फक्त त्याला ऑर्डर बाय लावायचं, त्याला कळून जातं. म्हणजे तो असेंडिंगच घेतो नाही लिहिलं तरी. ठीक आहे. म्हणजे आता बघा ABCD या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डेटा दिसणार. समजा डिसेंडिंग करायचं तर मग लिहायचं. ठीक आहे. डिसेंडिंग लिहिलं आणि याला एक्झिक्यूट केलं. आलं R. ठीक आहे. R P म्हणजे टॉप टू बॉटम, A to Z, Z to A, असेंडिंग डिसेंडिंग या फॉर्मॅटमध्ये टेक्स्ट असेल, नंबर असेल, सगळं कोणत्याही कॉलमला तुम्ही असेंडिंग डिसेंडिंग करून सॉर्ट करू शकता डेटा. कशामुळे? ऑर्डर बाय यामुळे. ठीक आहे. समजलं? ऑर्डर काय? ऑर्डर बाय क्लॉज इज यूज टू सॉर्ट द रिझल्ट सेट ऑफ क्वेरी बाय वन ऑर मोर कॉलम. ठीक आहे. असेंडिंग अँड डिसेंडिंग. सिंटॅक्स विचारलं तर काय? सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 फ्रॉम टेबल नेम ऑर्डर बाय आणि कॉलम नेम असेंडिंग ऑर डिसेंडिंग. ठीक आहे. घ्यायचं का आता उद्या घ्यायचं? ओके. बरं एवढी घेऊया. रिव्हिजन करा आजचा दिवस असं म्हणतो. थोडस प्रॅक्टिस पण करावं लागेल ना, असं फास्ट शिकून काय एकेकाचं थोडं एक दोन बघा ती पण नाही आली अजून. महत्वाचा पॉइंट आहे. उद्या मग काय करू? हे दोन्ही घेऊया, ॲग्रिगेट, ग्रुप बाय, हॅविंग, हे तिन्ही कम्प्लीट करून टाकूया उद्या. क्लॉज. ठीक आहे. हॅविंग क्लॉज पण आहे. हे तिन्ही क्लॉज कंटिन्यू होतील उद्याला. आज एक घेतला तर परत ते आले रिवाइज करावं लागेल. ते उद्या पण उद्या लेटच होतं. नाही आली तर नाही आली, उद्या सुरूच करायचं. रिव्हिजन नाही करायचं. रिव्हिजन पण कधी कधी करावं लागतं, मध्ये मध्ये विसरतं तुमचं. कारण तुम्ही सगळे जॉबला जाता, वेळ नाही तुमच्याकडं गृहपाठ करायला. इथंच करून घ्यावं लागतं गृहपाठ.